परिस्थिती बदलायला प्रचंड ताकदीची गरज असते असं नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्तीनेही ध्येय साधता येतं. त्या मायलेकींनाही परिस्थितीने, स्वकीय परकीयांनी प्रचंड छळले, पुरुष प्रधान संस्कृतीनेही वगळले, पण त्या हारल्या नाहीत, त्या थकल्या नाहीत. माहेरचं म्हणजे कसे की माझ्या घरची गरिबीच होती आणि माझ्या मामा लोकांनी ना माझं इकडे लग्न करून दिलं. मग हळूहळू काय झालं, माझे मोठे दीर इथं बकरे चारायला म्हणून गेले, तळ्यामध्ये पडले, ते वारले. त्याच्यानंतर न माझे 2 नंबरचे दीर ते ड्रिंक खूप करत होते, ड्रिंक करता करता ते बी असेच वारले. त्याच्यानंतर 15 दिवसाचा गॅप असताना त्यांचा मुलगाही वारला आणि त्याच्या आधी माझा मिस्टर वारले, माझ्या दिराच्या आधी माझे मिस्टर वारले. मग आता मी माहेरी जाऊन काय करणार, कोण आपल्याला सांभाळणार, ह्या दृष्टिकोनातनं मला 3 मुलं होती, 2 मुली 1 मुलगा. माथेरानच्या अरुणा खांगटे ही रणरागिणी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मटण विक्रीच्या व्यवसायात स्त्री असूनही मर्दासारखी वावरली आणि या व्यवसायात स्वतःच्या हिमतीवर स्वतः आणि आपली मुलगी वर्षा हिलाही उभं केलं. घरातले करते पुरुष तिन्ही पण 3 वर्षामध्ये गेले. तेव्हा माझं जस्ट 10वी झाली होती. 11वीला कॉलेजला ऍडमिशन करायचं तर पुढच्या शिक्षणासाठी माथेरानमध्ये 10वी पर्यंत शिक्षण आहे, पुढच्या शिक्षणाला बाहेर गावी जायला लागतं. मग कोणाकडे जाणार, कसं राहणार, कोण शिक्षण पूर्ण करणार, म्हणून शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी म्हणून मी या व्यवसायात घुसले. खूप साऱ्या अडचणी आल्या. कधी खरेदी माहिती नव्हती, कधी तोडायचं माहिती नव्हतं, कधी बकरं साफ करायचं माहिती नव्हतं. कारण वयाचं 13व्या-14व्या वर्षी ज्यावेळेस 10वी होते त्यावेळेस जेमतेम आपल्याला बाजारात जाऊन चॉकलेट बिस्किट खरेदी करणं एवढंच माहिती असतं. पण परिस्थिती एक अशी असते की ज्या वेळेला ती परिस्थिती येते त्यावेळेस ती आपोआप सगळ्या गोष्टी शिकवत जाते आणि आलेल्या अडचणींनी मग हळूहळू शिकत शिकत पुढे आले. आज 25 वर्ष झाले हा व्यवसाय सांभाळ. ही कहाणी आहे एका मायलेकींच्या गरिबी, मेहनत अन आयुष्याशी अथक लढण्याची. अरुणा खांगटे यांनी कुटुंबातील कर्त्या पुरुषाची जागा घेतली. पहाटे माथेरान जेव्हा साखर झोपेत झोपलेलं असायचं तेव्हा अरुणा खांगटे या बकरे विकत घेण्यासाठी कल्याणचा बाजार धुंडाळून काढायच्या. 5 दशकं उलटूनही त्यांचा हा प्रवास आजही निरंतर सुरूच आहे. आईने आणलेले हे बकरे आता वर्षा स्वतः सोलते, मटण कापते. माथेरानमधील हॉटेल्सवर किरकोळ ग्राहकांना इथून आता मोठ्या प्रमाणात मटण विक्री होते. आईच्या श्रमाचा ती वारसा नेटानं पुढे चालवते. आमचे वडील गेले त्यावेळेस आम्ही लहान असताना तिने स्वतःचा विचार न करताना, आम्ही 3 भावंड लहान लहान होतो त्यावेळेस ती आमच्यासाठी इथंच माथेरानमध्येच राहिली, तिच्या माहेरी गेली नाही. आणि ती ज्यावेळेस आमच्यासाठी इथं थांबली, ती ह्या व्यवसायात घुसली. तिचं शिक्षण कमी असल्यामुळे तिला हिशोब करता येत नव्हता, म्हणून मला तिला मदत करायला दुकानात यावं लागायचं. मग तिची धडपड, बकरे खरेदी केल्यानंतर टेम्पोत उचलणं, टेम्पोतनं दुसऱ्या टेम्पोत आणणं, कल्याणवरनं नेरळपर्यंत एक टेम्पो आणायचा, नेरळमधनं माथेरानपर्यंत एक टेम्पो आणायचा, मग दस्तुरीवरनं ते माथेरानपर्यंत 3 किलोमीटर ते बकरे चालत आणायचे. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये तिची घालमेल जी व्हायची, तिचा थकवा, त्याच्यानंतर घरातलं स्वयंपाक करणं, काम करणं, हे बघून असं वाटायचं की आपण शिक्षण जरी केलं, पुढे जाऊन शिकलो जरी, तरी पण आपण इथं राहून जी आईला मदत करू शकतो ती आपण ते करू शकणार नाही. शेवटी सगळ्यांना असं वाटायचं की ह्यांच्या घरामध्ये कोणी पुरुष नाही राहिले, ह्यांचा व्यवसाय हळूच बंद होणार. पण आमच्या कुटुंबाचं नाव टिकवण्यासाठी आमच्या आईने जर का उभारी घेतली तर तिच्या मागं मी तिच्या मुलासारखी म्हणून तिच्या पाठी उभी राहिली. त्याच व्यवसायाच्या बळावर वर्षाने आपल्या 2 मुलींनाही उच्च शिक्षित केलंय, स्वतःचं हॉटेल केलंय. स्वतःचा विकास झाल्यानंतर तिने सामाजिक दायित्वातून माथेरान नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. नगरसेविका म्हणून काम पाहताना तिच्या हातून अनेक महिलांचे सन्मान झाले, सत्कार झाले, पण आपल्या आईच्या कष्टाचा सन्मान मात्र तिच्या काळजातच कोरून ठेवलाय. राजकारणाचा विषय असा आहे की आमचे आजोबा 1939 मध्ये माथेरानला आले. ते स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांची 4 मुलं, त्यांच्यातला एक मुलगा असाच तळ्यामध्ये पडून वारला. मग त्यांच्यानंतर 2 नंबरचा जो मुलगा होता तो व्यवसायात होता. मग त्यांनी राजकारणात आणलं होतं.
मग काँग्रेस पक्षामधनं त्यांनी उभे पण राहिले, पण एक मताने आमच्या काकांची सीट पडल्यामुळे त्याच्यानंतर त्यांना पुन्हा काही संधी मिळाली नाही. मग आमच्या कुटुंबात एक गोष्ट होती की कोण ना कोणतरी कधी ना कधी तरी राजकारणात यावं. मग माझ्या व्यवसायामध्ये जसं जसं मी आले, लोकांचं उठणं बसणं, माझा मित्र परिवार बनत गेला. मग त्याच्यातनं ती संधी मला उपलब्ध झाली की एक राजकारणासाठी तुला 5 वर्ष तरी तू घेतले पाहिजेत, म्हणून मी राजकारणात उडी घेतली. काही पहाटे 5 वाजता उठून जायचे, अंधारातनं भीती वाटायची. 5ला घोडे आहेत ना, घोडेवाल्यांच्या मागं धावत धावत जायचे. कधी कधी तिथून येताना एखादं बकरं थकलेलं राहायचं, ते खांद्यावर उचलून आणावं लागायचं. तिथून आणल्याच्या नंतर कधी हमालाकडे दिलं तर इथं बी मला खूप लोकांनी त्रास दिला की हे मेलेलंच आहे, हे असंच आहे. जिवंत असताना रोजचे मी 20-1 बकऱ्याचा धंदा करायची. 2-3 वर्ष मी हा धंदा चांगला मी सांभाळला, तो पैसा पाणी सांभाळून ठेवला. ते ठेवल्याच्या नंतर आम्ही माई लेकीनी एक दिवशी असंच विचार केला. माझ्या त्या मुलीने बी काय केलं, तिचं स्वतःच आहे ना, तर ती म्हणली आई आपल्याजवळ तर 1 रुपया बी नाही, तर कसं तू माझं तरी लग्न करणार. म्हणून तिने वर्गमित्र तिचा होता, त्याच्या बरोबर तिने लग्न केलं. माझ्या ह्याच वर्षांनी खूप काढलेले. ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेला ह्या मुलीने खूप काढलं. माझ्या मुलांसाठी मी जे काय मला करायचं होतं, माझ्या मनात जे होतं ना ते मी केलं. ते ज्या वेळेला घर पडकं होतं त्यावेळेला कुणी साथ दिली नाही. ज्यावेळेस आम्हाला तुमची गरज होती पुरुषांची, त्यावेळेस तुम्ही कोणी आमच्याकडे डुकून बघितलं नाही. आणि आता माझं चांगलं झाल्याच्या नंतर तुम्ही आता म्हणतात का नाही इथं आम्ही बी असतो तर आज आमचं बी झालं असतं. तुम्ही सगळं सोडून गेले. मी एक खांगट्याचं नाव म्हणून इथं राहिले, गड्यासारखी मेहनत केली, हिंमत केली आणि हे टिकवलं. पण खूप अडचणी आल्यावर साहेब खूप खूप कुणी मदत नाही केली, 5 पैशाची सुद्धा मदत केली नाही. आणि आता चांगलं झाल्यानंतर लोकांना बरं वाटत नाही. सगळ्यात महत्वाची तो गोष्ट, मुलींच्या पायात स्वतःची चप्पल व्यवस्थित असली पाहिजे. पुरुष सगळ्या जाती, सगळे पुरुष एकसारखे नसतात, त्याच्यात चांगले वाईट याची पारखही आपल्याला करता आली पाहिजे. ज्या मुलींना सगळं घरात मिळतं त्यांना ह्या गोष्टीची किंमत नसते, पण ज्यावेळेस परिस्थिती ओढवते त्यावेळेस या गोष्टींची किंमत कळते. म्हणून मुलींसाठी तर मी हेच सांगेल, स्वतःच्या पायावर उभं राहावा. आई वडील आपल्यासाठी खस्ता खात आपलं शिक्षण पूर्ण करतात. एक वय असतं, त्या वयामध्ये आपला पाय घसरतोही, त्यावेळेसही तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःचं करिअर पहिले बनवा, स्वतःच्या पायावर उभं राहावा, त्यानंतर जीवनातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या. माथेरानच्या या निसर्गरम्य वनराईतील उंचच्या उंच डोंगरांमध्ये लपलेल्या या मायलेकींच्या धडपडीची ही कहाणी निश्चितच परिस्थितीपुढे नतमस्तक होणाऱ्या महिलांना नवीन उभारी देईल.